आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस सेवेअंतर्गत वर्धामणा ते वानाडोंगरी या मार्गावर क्रमांक 87 ची नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत दर 30 मिनिटांनी 6 बसेस धावणार आहे। अमरावती रोड आणि हिंगणा रोडला थेट जोडणारी ही पहिलीच सार्वजनिक बस सेवा ठरणार आहे। मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते आज मनपा मुख्यालय परिसरातील राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन इंटकच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्यासह मनपा अधिकारी आणि इंटकचे पदाधिकारी उपस्थित होते। डॉ. चौधरी यांनी कार्यालयाची पाहणी करून संघटनेला शुभेच्छा दिल्या। धरमपेठ एज्युकेशन सोसायटीच्या धरमपेठ MP देव मेमोरियल सायन्स कॉलेजतर्फे ॲडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल्स या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन उद्या आणि परवा अर्थात 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी विद्यापीठात करण्यात आलं आहे। परिषदेचं उद्घाटन उद्या लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर राहणार आहे। देशविदेशातील तज्ज्ञ जैववैद्यकीय, पर्यावरणीय आणि शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रातील प्रगत संशोधनावर व्याख्यान देतील। भंडारा ग्रंथोत्सवाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं। स्थानिक जिल्हा परिषद जकातदार विद्यालयाच्या प्रांगणात हा 2 दिवसीय ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 आणि 8 फेब्रुवारीला मलेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहे। मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून हा दौरा होणार आहे। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी मलेशियाच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करणार असून सहकार्य वृद्धीसाठी विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी बैठका घेतील। पर्यावरण संरक्षण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांना पूर्वलक्षी प्रभावानं मंजुरी देण्यासंदर्भातल्या याचिकांवर नव्यानं सुनावणी करण्यासाठी वेगळं पीठ स्थापन करावं अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। गेल्या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं 2-1 अशा बहुमतानं मंजुरी देण्याचा मार्ग मोकळा केला होता। मात्र आता नव्यानं या प्रकरणी पीठाच्या स्थापनेची मागणी करण्यात आली आहे। या मागणीसंदर्भात विचार करून निर्णय देण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।